जर आज मी तुम्हाला म्हणालो की एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्या मृतात्म्याला बोलवून जर त्याच्या मृत्यूचं खरं कारण तुम्हाला माहीत करून घ्यायचं असेल तर काय कराल? तर तुमचं उत्तर काय असेल? तुमची रिॲक्शन काय असेल? तुम्हाला वचन दिल्याप्रमाणे आज एक गुप्त विद्या या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. आता ही विद्या अशी आहे की मृत्यूनंतर मृतात्म्याला बोलवून विचार करणारी ही गुप्त विद्या आहे. अशा प्रकारच्या गुप्त विद्या सांगण्याचं कारण म्हणजे तुम्हाला ज्ञान असावं म्हणून मी तुम्हाला सांगतोय. पण ह्या विद्येला वापर करण्यापूर्वी, या विद्येला आत्मसात करण्यापूर्वी जरा काय करायचं आणि कसं डोकं शांत ठेवून तुम्हाला इथं पुढे वाटचाल करायची हे आता तुम्ही ऐका. आता ही विद्या जी आहे ती फार पूर्वीपासून चालत आलेली विद्या आहे आणि काळाच्या ओघात लुप्त होत गेलेली ही विद्या आहे. पूर्वीच्या काळी ग्रामीण भागात माणसं मरण्याची अनेक कारणं होती. जसं की कोणी कोणाचा खून केल्यानं किंवा तंत्रमंत्र करून किंवा विषारी प्रयोग करून कोणी जर कोणाला मारला असेल किंवा मूठ करणे, जेवणात विष देऊन मारणे, अशा अनेक घटना त्यावेळेला घडत होत्या. मग त्या काळात पोस्टमॉर्टेम किंवा इतर सुविधा गावोगावी पोहोचल्या नव्हत्या आणि मृत्यूचे कारण त्यामुळं काय आहे हे कळत नव्हतं. मग अशा वेळेला ह्या विद्येचा वापर करून 13 दिवसाच्या आत मध्यरात्री मृतात्म्याला बोलवून त्याच्या मृत्यूचे खरे कारण विचारले जाई आणि अद्भुत अशी ही विद्या होती. आणि ह्या विद्येचं नाव मी तुम्हाला सांगतो, थोडासा धीर धरा. तंत्रशास्त्रामध्ये विशेष प्रावीण्य ज्यांनी मिळवलेलं असेल त्याच तांत्रिकाला ही विद्या येत होती. कारण मृतात्म्याला बोलवणं आणि नंतर त्याला शांत करून परत पाठवणं हे काही खाण्याचं काम नाही. हा विषय थोडा तुम्ही लक्षात घ्या. हा तंत्राचा प्रकार फार जुना आहे. तरी पण साधारणतः 10 ते 20 वर्षांपूर्वी ही विद्या पूर्णपणे वापरणं बंद झालं, ही नष्ट होत गेली. काही जणांना अजूनही विद्या येते पण तिचा वापर फारच जाणीवपूर्वकतेने करावा लागतो. आता एखाद्या व्यक्तीचा मृत्यू का झाला किंवा त्याचा कोणी घातपात केला असा संशय ज्या वेळेला येतो तेव्हा त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर 13 दिवसाच्या आत त्या साधनेत यश प्राप्त केलेल्या भक्ताला बोलवलं जाईल आणि मग तो भगत त्यावेळेला साधारणतः त्या मृत व्यक्तीच्या मध्यरात्री घरात जाऊन किंवा घराच्या अंगणात सर्व गावकी भावकी एकत्र जमून त्या मृताच्या घरच्या लोकांना, नातेवाईकांना ह्यांना मध्यभागी बसवून तो भगत पूजा सुरू करी. आणि हा भगत सगळा मांडून टोपात पीठ मळून त्या ठिकाणी धूप जाळून विशिष्ट वाद्य वाजवून आता त्याचं बोलवण कसं करायचं ते प्रत्येक तंत्र प्रकार जो काही सिद्ध केलेला असतो प्रत्येक व्यक्तीच्या नुसार तो तंत्राचा प्रकार वेगवेगळा असतो, त्याच्या बोलवणीचा प्रकार वेगळा असतो. तर मग असं हे सगळा कार्यक्रम करून काळोख्या रात्री भीतीदायक वातावरणात त्या मृतात्म्याला बोलवलं जाई आणि मृतात्मा येण्याची चाहूल लागली की अचानक तो मृतात्मा आपल्या घरातील किंवा भावकीतील कोणाच्या तरी अंगात जाई. आणि आश्चर्य असं आहे की तो मृत व्यक्ती ज्याच्या अंगात जाई तो व्यक्ती अगदी त्या मृत व्यक्तीसारखाच हावभाव अंगविक्षेप करी. आणि महत्त्वाचं कारण लक्षात घ्या, तो आवाज देखील हुबेहूब त्या मृत व्यक्तीच्या आवाज सारखाच येई. आणि जर तो मृत व्यक्ती पुरुष असला आणि जर तो एका महिलेच्या अंगात गेला तर ती महिला त्याच पुरुषाच्या आवाजात हुबेहूब बोले. जर ती मृत व्यक्ती महिला असेल आणि जर ती पुरुषाच्या अंगात गेली तर तो पुरुष त्या मृत महिलेच्या आवाजात बोली. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मृतात्मा अंगात आलेल्या व्यक्तीला मध्यभागी बसवून भगत विचारपूस सुरू करे. त्यात त्याचा मृत्यू कसा झाला हा महत्त्वाचा प्रश्न तर असेच, पण मृतात्मा त्यावेळेस आपल्या मृत्यूचे खरे कारण सांगत असे. मग तो मृत्यू नैसर्गिक होता की घातपात होता किंवा कोणी हत्या केली होती किंवा कशी हत्या केली किंवा अपघात झाला तर तो कसा झाला, कोणी घडवून आणला, याचे सविस्तर वर्णन तो मृतात्मा करत असे. ही विद्या अफाट विद्या होती. भगताची सर्व विचारपूस झाली की तो मृतात्म्याला घरच्यांसोबत बोलायला सांगे आणि त्यावेळेला सर्वांचा कंठ दाटून येई. आणि मृतात्मा ही आपल्या मनातील सर्व गोष्टी घरच्यांना बोलून दाखवत होता. तो जिवंत असताना त्याच्या राहिलेल्या इच्छा, त्यांच्या घरच्यांवर असलेली नाराजी किंवा त्यांच्यावर असलेलं प्रेम, त्यांचं कौतुक
सर्व मनातील भावना तो व्यक्त करत होता। त्यावेळेला सगळीजण रडत आणि शेवटी मानपान देऊन भगत त्या मृतात्म्याला यापुढे मनात कुठलाही राग न ठेवता किंवा कुठलाही प्रेम, लोभ, आशा न ठेवता, कुठल्याही भौतिक सुखात न अडकता किंवा कोणालाही त्रास न देता, तिष्ठत न राहता यापुढे परत कधी येणार नाही असे वचन देऊनच त्याला तो मुक्तीच्या मार्गावर परत पाठवत होता। आत्मा शरीर सोडून गेल्यावर तो ज्याच्या अंगात आला ती व्यक्ती हळू पुन्हा नॉर्मल होई आणि त्या मधल्या काळात जे काही झालं ते त्याला कधीच समजत नसे किंवा आठवतही नसे। आणि त्याच्यानंतर मग भगत जोड फोडून म्हणजे जे काही मार्ग काढलेला आहे तो परत करून त्याला वचन देऊन तो परत पाठवत असे। तांत्रिक देवतांच्या किंवा मृत व्यक्तीच्या कुलदेवतेच्या किंवा देवतांच्या आडत्या लावून तो मांत्रिक ठेवत असे। आता ही विद्या जी तुम्हाला सांगितली ही विद्या नष्ट होण्यामागचं मूळ कारण बघा आता काही माहीत नाही, पण कोणाचा घातपात किंवा कोणाचा खून झाला आणि मृतात्म्याने जरी येऊन सांगितलं तरी कायदेशीररित्या त्या व्यक्तीवर कुठलाही गुन्हा दाखल होत नसे। विद्येला ह्या शक्तीला कायदेशीर मान्यता नाही, परंतु मृत व्यक्तीच्या घरच्या मंडळींनी अशा व्यक्तीच्या परिवारासोबत दुश्मनी होई आणि त्याच्यामुळे अजून घातपात घडे। या कारणामुळेच ही विद्या हळूहळू बंद होऊ लागली। भक्ताला त्रास देणे किंवा भक्ताची बदनामी करणे, भक्ताच्या शिष्यांच्या वाटेला अपमानास्पद वागणूक घेऊ नये म्हणून मग अशा वेळेला ह्या भक्तांनी ही विद्या शिकवणं बंद करून टाकलं। शिकणं सहज सोपं नव्हतं आणि काहींची मुलं शिकण्यास राजी नव्हती तर काहींची पात्र नव्हती आणि ह्या सगळ्या कारणांमुळेच ही विद्या संपत गेली, नष्ट होत गेली। पण आजही गावागावात अशा गुप्त विद्या माहीत असलेली लोक आहेत आणि माहीत जरी नसली तरी अशा व्यक्ती गावात आपल्या गोष्टींमधून या कथेला जिवंत ठेवतात, ह्या गोष्टींना जिवंत ठेवतात। कारण आमचा आज्या पंजा त्या काळात मेलेल्या व्यक्तींना बोलवून विचारपूस करत असे ही सांगणारी मंडळी देखील आज गावागावात तुम्हाला दिसेल। आणि तुम्हाला एक सांगतो की ही कुठलीही काल्पनिक कथा नसून ही नष्ट झालेली खरोखर अशी विद्या होती। आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमधून सांगा। आता या विद्येला कसं करायचं, या विद्येला कसं प्राप्त करायचं हे जर माहीत करून घ्यायचं असेल त्याबद्दलचा कौल घेऊनच मला व्हिडिओ बनवावा लागेल, कारण त्या दैवी शक्तीचं उत्तर आल्याशिवाय, मला पुढची परवानगी मिळाल्याशिवाय या विद्येचं पूर्णपणे मी फोड करू शकत नाही। आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तुमचे जे काही प्रश्न असतील, ज्या काही सूचना असतील ते मला कमेंटमधून तुम्ही सांगा आणि अशाच महत्त्वाच्या व्हिडिओंकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। इथे श्री गुरु दत्तात्रेय प्रणमस्तु। श्री गुरुदेव दत्त।